नमस्कार, मी वृषाली पाटील दिवसाच्या पहिल्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 72 महत्त्वाच्या बातम्या। केंद्राकडे सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी, गोदामांची परिस्थिती बिकट, सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न। पणन मंत्री जयकुमार रावल यांची सोयाबीन खरेदीबाबत ही प्रतिक्रिया। पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात, परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी केंद्राकडून एक पथक तयार। जीबीएस रुग्णांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। अण्णा हजारेंकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त व्हिडिओ कॉल, शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। श्री रविशंकर यांचा देखील शिंदेंना कॉल। लवकरच डॉक्टरांची रिक्त पदं भरली जातील, पुढच्या 15 दिवसात 400 डॉक्टर्स हजर होतील, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन। सर्वजण ठेकेदार होऊ नका, दुसरा व्यवसायही करा, काही नाहीतर चायनीजची गाडी टाकू, शिवसैनिकांनी रुबाबात राहायला हवं, निलेश राणेंचं वक्तव्य। जळगावच्या रामेश्वर कॉलनीत 50 बेकायदेशीर सिलेंडर, मोटरसह इतर साहित्य पोलिसांकडून जप्त, 1,64,000 रुपये किमतीचा साठा जप्त। पुण्यात अजितदादा आणि सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत सर्व आजी-माजी आमदारांची बैठक, आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत सखोल चर्चा। मुंबईतील चारकोपमध्ये पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जनाला बंदी, प्रदूषणामुळे विसर्जनावर निर्बंध घातल्याची प्राथमिक माहिती। मूर्तिकार, कामगार आणि लघु उद्योजकांकडून पीओपी बंदीचा निषेध। मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात, मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली, सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती। राजकारणात मेहनत आणि इच्छाशक्ती दाखवावी लागते, जे पूर्णपणे अपयशी झाले त्यांना टीका टिप्पणी करण्याशिवाय काही उरलं नाही, सुनील तटकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार। अजितदादांना आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही, दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे याचं भान ठेवावं, अजितदादांच्या राज ठाकरेंवरील टीकेवर प्रवीण दरेकरांचं उत्तर, तर दादांनी त्याबद्दल कबुली दिली, तटकरेंची माहिती। शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन, सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज, पालकमंत्री विखे पाटलांची सहकार मंत्र्यांकडे मागणी। नंदुरबार जिल्ह्यात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली, आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, सध्या टोमॅटो 10 रुपये किलो। नंदुरबार जिल्ह्यात पपईच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान, पपईला प्रति किलो 23 रुपयांचा विक्रमी दर। नंदुरबार जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये बायोमेट्रिक मशीन लावली जाणार, शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांची देखील हजेरी आता बायोमेट्रिक मशीनवर घेतली जाणार। नंदुरबारमध्ये शिवसेनेच्या वतीने शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान राबवलं जाणार, आमदार कार्यालयात यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। नंदुरबार जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा मार्ग झाला मोकळा, ग्रामपंचायतीच्या अंतिम प्रभार रचना कार्यक्रमात जाहीर, तर प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू। धुळ्याच्या शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात वीज चोरी विरोधात महावितरणची मोहीम, 79 वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई। धुळे तालुक्यातील शिरूड बोरी परिसरासाठी गिरणा डावा कालव्यातून लवकरच रब्बीसाठी आवर्तन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांची माहिती। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 14 मधील आयकर भवन पासून ते दत्त मंदिर पर्यंत रस्त्याचं काम रखडलं, तात्काळ रस्ता पूर्ण करण्याची मागणी। धुळे जिल्ह्यातील देऊर गावातील इंडियन मर्चंट नेव्हीमधील यश देवरे तरुण 11 दिवसांपासून बेपत्ता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालण्याची देवरे कुटुंबियांची मागणी। धुळे शहरातील जुन्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती पडक्या, चोरांकडून खिडक्या दरवाजांची चोरी, इमारत पाडण्याची नागरिकांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावातील साईबाबा मंदिरात महाआरती, 60 दिवे लावून लाडक्या बहिणींकडून शिंदेंसाठी प्रार्थना। सांगलीतील कुंडलच्या कुस्ती मैदानात विद्यमान आणि माजी खासदार आमने-सामने विशाल पाटील आणि संजय काका पाटलांकडून हस्तांदोलन। सांगलीत महिलांचा चंद्र नमस्काराचा जागतिक विश्वविक्रम, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद। सांगलीतील कुंडलच्या ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात गौरव मछवाड आणि माधली बाजी, पैलवान हर्ष सातगे याला चितपट करत मानाची गदा पटकावली। वर्ध्याच्या हिंगणघाट जवळच्या पिंपळगावात इंस्टाग्राम सोशल मीडियावरील स्टोरीमुळे वाद, 17 वर्षीय युवकाची चाकू भोसकून हत्या, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल।
गडचिरोलीतील आदिवासी भाग औद्योगिक विकासाचा क्षेत्र बनतोय. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा गडचिरोली असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन. महाराष्ट्रातील जनतेनं मोदींना तिसऱ्यांदा प्रेम दिलं. जनतेसाठी 3 पट काम करण्याचा संकल्प करायचा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रतिक्रिया. वातावरण नसताना निकाल भाजपच्या बाजूने लागतो ही संशोधनाची बाब. लोकशाहीचं पतन होऊ नये. दिल्लीतील भाजपच्या विजयावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बनावट औषध आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा कंपन्यांना थेट इशारा. धाराशिवच्या चिलवडीत जोराच्या वाऱ्यामुळे द्राक्षाची बाग जमीनदोस्त. शाहू जाधव या शेतकऱ्याचं 40 लाखांचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यात ज्वारीचे भाव घसरले. ज्वारी प्रति क्विंटल 3,000 ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका. वाशीच्या एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर घसरले. टोमॅटोचे दर 8 ते 10 रुपये किलो. बदलत्या वातावरणाचा शेतमालावर परिणाम. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शिरपूर तालुक्यातील वनजमिनीवर गांजाच्या शेतीवर कारवाईमध्ये आतापर्यंत 8,000 क्विंटल गांजाची झाडं जप्त. बुलढाणा शिक्षकाच्या भातुकली नृत्याने सर्वांची मनं जिंकली. जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत शिक्षकाचं भातुकली नृत्य. पालघरच्या बोर्डीत चिकू महोत्सव. बोर्डी समुद्रकिनारी पर्यटकांनी महोत्सवात हजेरी लावत महोत्सवाचा आनंद लुटला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 61व्या वाढदिवसानिमित्त परभणीत 61 नारळ देवाचे चरणी अर्पण. पूर्णा तालुक्यातील तीर्थक्षेत्र गंगाजी बापूमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा हा खास उपक्रम. चिपळूण नागरी पतसंस्थेतील बेपत्ता कर्मचारी अमित मोरेंचं गूढ अजूनही कायम. 19 तारखेपासून कर्मचारी बेपत्ता. पोलिसांच्या पथकाकडून सिंधुदुर्गमध्ये तपास. नागपूरमध्ये शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्याला अटक. 17 मुलींचा जबाब नोंदवला. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नंदनवन पोलिसांची कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात टोळक्याकडून 10 वाहनांची तोडफोड. साने चौक ते मनपा शाळा दरम्यान रात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार. चिखली पोलिसात गुन्हा दाखल. वाशीमध्ये अखिल भारतीय मंगलामुखी किन्नरांनी कलश यात्रा काढली. कलश यात्रा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पिंपरी चिंचवडमध्ये पिझ्झा मागवल्यानं विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश बंदी. 4 विद्यार्थिनींना महिनाभर प्रवेश नाही. वसतिगृह प्रशासनाचा निर्णय. प्रवेश बंदीमुळे पालकांमध्ये संताप. नगर रायवलकडून पुण्यात पदयात्रा. नदीकाठची वनराई हिरवाई जतन करण्यासाठी पदयात्रा. अभिनेते सयाजी शिंदे सोनम वागचूम पदयात्रेत सहभागी. अहिल्यानगरमध्ये आमदार किरण लहामटे यांचा आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम. लहामटेंनी चिमुकल्यांशी संवाद साधला. मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडेकर तडीपार. अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्याने जालना पोलिसांकडून कारवाई. आवाज दाबण्यासाठी षडयंत्र. मनोज जरांगेंचा आरोप. जरांगेंचे मेहुणे विलास खेडेकरांवर जालना पोलिसांकडून तडीपारीची कारवाई. अवैध वाळू उत्खनन वाळू चोरी असे गुन्हे दाखल असल्यानं 9 जणांवर त्यांच्यासह कारवाई. राहुल सोलापूरकर कोण? त्याचं राजकारणातील योगदान काय? त्याला महत्त्व देण्याची गरजच नाही. शेकाप नेते जयंत पाटलांचं वक्तव्य. मनपा निवडणुकीत ठाकरे गटापाठोपाठ मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा हा प्रश्न. आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची बैठक. बैठकीला काँग्रेसचे विधानसभेतील निरीक्षक आणि इतर पदाधिकारी उपस्थित.